नमस्कार मित्रांनो, कोच पितांबर माळी या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण अभ्यास करतो आहोत स्कॉलरशिप परीक्षा आणि आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे स्कॉलरशिप परीक्षेमधला जो घटक 6वा आहे तो प्रकरण दुसऱ्यामधला घटक 6वा तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या। आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय की कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो। ओके, म्हणजे भाग जाणाऱ्या संख्यामध्ये एखादी संख्या दिलेली असेल तर याला कशाने 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 10 ने भाग कशाने भाग जातो, हे सगळं त्याच्यासाठी काही कसोट्या आहेत, काही ट्रिक्स आहेत, काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, तर त्या आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। ओके, तर बघा संख्यांवरील क्रिया विभाज्यतेच्या कसोट्या घटक क्रमांक 6 याच्यावर आपण स्वाध्याय क्रमांक 6 आपण सोडवणार आहोत। तर 2 ची कसोटी हिच्यामध्ये काय माहिती आहे का, हे आपल्याला लक्षात येऊन जाईल। संख्येच्या एकम स्थानी 2, 4, 6, 8 व 0 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, बरोबर। तर संख्येच्या एकम स्थानी म्हणजे शेवटचा अंक, एकम स्थान म्हणजे कोणता, एक शेवटचा अंक, तर त्याच्यामध्ये जर समजा 2, 4, 6, 8, 0 या जर संख्या असतील तर त्या सर्व संख्यांना 2 ने भाग जातो। येस, फॉर एक्झाम्पल समजा मी या ठिकाणी 512 संख्या घेतली। ओके, 512 संख्येला भाग जातो किंवा नाही याचं फक्त निरीक्षण करायचं। या अंकांपैकी एखादा अंक आहे का, म्हणजे 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक आहे का, तर या ठिकाणी 2 आहे। ओके, म्हणून या संख्येला ही 2 ने भाग जाईल, ही 2 ने भाग जाईल याचा अर्थ काय, निश्चेष भाग जाईल। भाग तर कोणत्याही संख्येला जातो, परंतु पूर्ण भाग जाणं किंवा निश्चेष भाग जाणं म्हणजे बाकी उरायला नको। आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 512 भाग जातो का, आपण चेक करून पाहू। 512 भागिले 2 तो पण आपण चेक करून घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल। इथे बघा 2 दुने 4, ओके, 1 उरला, एकावर हा 1 घेतला, त्याच्यानंतर 2 पंचे 10, 1 उरला, 0 या ठिकाणी वजाबाकी केली आणि परत 2 घेतला, 2 सक 12 म्हणजे बाकी 0 उरली, याला म्हणतात निश्चेष भाग जाणं। तर इथं एवढी क्रिया करण्याच्या जागेवर की भाग जातो किंवा नाही एवढं जर चेक करायचं असेल तर शेवटी 2 आहे हे पाहिलं की मग त्याला भाग जातो, इथं आपलं क्लिअर होतं। या कसोट्यांचा उपयोग अशा पद्धतीने होतो, कारण खूप ठिकाणी आपल्याला या लागतात। जेवढ्या पण परीक्षा होतात, अगदी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या किंवा PSI STIच्या, तलाठीच्या परीक्षा, भरती होतात, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा याचा खूप उपयोग होतो। याच्यावरची उदाहरणं 100% कोणत्याही परीक्षेमध्ये असतात म्हणजे असतात। ओके, चला, तर तुम्हाला 2 ची कसोटी समजली असेल तर चला ही गोष्ट आपल्याला क्लिअर झाली। या ठिकाणी 2 ची कसोटी। आता 4च्या कसोटीमध्ये समजा मी 30 संख्या घेतली, या ठिकाणी 512, तर ही संख्या जी आहे हिला 2 ने आणि 4 ने दोघांनी भाग जातो का ते चेक करूया। तर 2 ने भाग जातो, पण आता 4 ने भाग जातो का याची काय कसोटी आहे, तर ती कसोटी अशी आहे, 4 ची कसोटी संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो किंवा नाही ते बघायचं। शेवटचे 2 अंक बघायचे आणि ते 4च्या पाड्यात आहेत किंवा नाही ते चेक करायचं। ओके, आता या ठिकाणी शेवटचे 2 अंक घेतला, 12 आहे का 4च्या पाड्यात, 4 त्रिक 12। ओके, तर या पद्धतीने आपल्याला या संख्येला सुद्धा तो भाग जाईल। आता हे परत आपल्याला करून दाखवायची आवश्यकता नाही, कारण इथं आपण फक्त कसोट्या शिकतोय। उदाहरणं मी पुढे सोडवणार आहे, याच्यावर कशा पद्धतीची उदाहरणं विचारली जातात ते आपण पुढे सोडवणार आहोत। किंवा संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील, समजा या ठिकाणी या संख्येच्या शेवटी 2 शून्य आहेत, तर हिला सुद्धा 4 ने भाग जाईल। ओके, कारण 2 शून्य आपल्याला दिसत आहेत। 100ला 4 ने भाग जाईल, 2200 घेतला 4 ने भाग जाईल, 3300 घेतला 4 ने भाग जाईल। ओके, म्हणजे याचा अर्थ 2 शून्य जर घेतले तर त्याला भाग जाईल। तर या पद्धतीने ही एक 4 ची कसोटी झाली।